पावसाळा असो किंवा हिवाळा, अशा वेळी गरमागरम चटकदार आणि जिभेवर चव रेंगाळत राहील असं झणझणीत काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. मग अशा वेळी तयार करा गरमागरम वाफाळता भात आणि टोमॅटो रस्सम. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपण आज टोमॅटो रस्सम करणार आहोत. ते 4 ते 5 टोमॅटो घेतलेले, देठाकडचा भाग आम्ही कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचं बीट घेऊन त्याचे असे काप केलेले आहेत. आता 1 ते 1.5 ग्लास पाणी आपण कुकरमध्ये घेऊयात. हे सर्व टोमॅटो, बीटचे तुकडे, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक मध्यम आकाराचा कांदा या पद्धतीने आपण कापून त्यात मिक्स करून घेत आहोत. आता 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे शिजवून घेऊयात. आता रस्सम मसाला तयार करण्यासाठी इथे मी एक टेबलस्पून हरभरा डाळ आणि अर्धा टेबलस्पून उडीद डाळ मी खमंग भाजून घेतलेली, 4 ते 5 लवंगा, मिरी आणि दालचिनीची काडी आणि 1 चमचा जिरे घालून आपण हे छान गरम करून घेऊयात. तसेच 1 ते 1.5 चमचे तीळ देखील मी इथे खमंग भाजून घेत आहे. 4 ते 5 लाल मिरच्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा मीठ घालून छान याची पावडर तयार करून घेऊयात. पहा, आपला रस्सम मसाला तयार आहे आणि टोमॅटो देखील छान शिजलेले आहेत. आता हे सर्व टोमॅटो आपण एका पसरत भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि या पद्धतीने सर्व आपण त्याचे साली बाजूला काढून घेऊयात. साली काढून घेतल्यानंतर याप्रमाणे आपण टोमॅटोमधले शक्य तितके सर्व बिया देखील बाजूला काढून घेणार आहोत. यासकट जर प्युरी तयार केली गेली तर थोडासा कडवटपणा आपल्याला जाणवेल. त्यामुळे आपण सर्व बिया आपण जमतील तेवढे सर्व काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये याची छानशी पेस्ट करून घेऊयात. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेऊयात. त्यामध्ये मोहरी व जिरे छान तडतडून घेऊयात. ओबडधोबड कुटून घेतलेलं कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट देखील घातलेली आहे. वरून कढीपत्ता घालून आपण छान मिक्स करून घेऊया. आता त्याच तेलामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा देखील मी खमंग परतवून घेत आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे आणि यानंतर आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता, रस्सम मसाला, तो या तेलामध्ये खमंग परतवून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनिट हा मसाला परतून झाल्यावर आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती प्युरी आपण यामध्ये मिक्स करून घेऊन अगदी मंद आचेवर शिजवून घेऊयात. आता ही प्युरी आपण छान उकळी येईपर्यंत मंद आचेवर याप्रमाणे शिजवून घेऊयात. तर थोडंसं शिजलं की आपण त्यावर झाकण ठेवूयात आणि पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घेऊयात. त्यामुळे अगदी छान असं तेल सुटतं. पहा, छान असं आपल्या या प्युरीला तेल सुटलेलं आहे आणि आपण घातलेले सर्व मसाले देखील छान शिजतात. आता जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते पाणी यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. पहा, अगदी मस्त असा कलर आलेला आहे. आता ह्याला छान उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. अगदी छान उकळलं की त्यामध्ये आपण थोडीशी चिंच आणि गूळ देखील घालणार आहोत. त्यात चवीनुसार आपण मीठ घालूयात आणि उकळवून घेऊयात. वर झाकण ठेवा. झाकण ठेवल्यानंतर आणखीन 3 ते 4 मिनटं छान शिजवून घ्या. जेवढं आपण छान शिजवून घेऊ ते छान त्याला दाटसरपणा येईल आणि आपण घातलेल्या सर्व मसाल्याची चव देखील यामध्ये छान उतरेल. आता अगदी छान उकळल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी ताजी हिरवी कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे तयार केलेला हा रस्सम तुम्ही सूप म्हणून देखील पिऊ शकता. बऱ्याच ठिकाणी रस्सम हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, पण आज इथे आपण अगदी साध्या व सोप्या पद्धतीने चटकदार आणि झणझणीत असा रस्सम तयार केलेला आहे. गरमागरम वाफाळता भात आणि तूप आणि सोबतीला आपण तयार केलेलं झणझणीत रस्सम, अगदी तोंडाची चव वाढवणारा आणि पोटभरीचा असा हा मेनू एकदा करून पाहाच. नक्कीच तुम्हाला पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटेल. आजची ही रस्सम रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलवरील नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.